हरिभाऊ, पीक तर चांगलं झालंय, पण पाहिजे तसा बाजारभाव मिळायला पाहिजे. मागच्या वर्षी पण पीक चांगलंच झालं होतं, पण बाजारभाव नाही मिळाला, म्हणून जास्त फायदा नाही झाला. भाव कम मिला तो घाटा उठाना पड़ेगा. मेरे को लगता है इस साल मुंबई नहीं तो भारत का माल मिलना पड़ेगा. काय म्हणतो शंकरराव, बरोबर का नाही? दादा मिया, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तसंही नागपूरचा संत्रा हा संपूर्ण देशात प्रसिद्धच आहे आणि नागपूरहून रेल्वेची व्यवस्था पण आहे. तर यावर्षी आपण आपला माल कलकत्त्याला पाठवून पाहूया. अरे मित्रा, काही मोठी चिंता आज आपल्याकडून पडलेली आहे. अरे काय चिंता आहे दिराम? जरा स्पष्ट सांग सर्वांना. काय तुम्ही त्या आजच्या संध्याकाळच्या आझाद रेडिओच्या बातम्या तुम्ही ऐकल्या आहेत का? नाही ऐकल्यात का तुम्ही? अरे मित्रांनो, आज संध्याकाळी आझाद रेडिओच्या बातम्यानुसार मी नुकताच ऐकतोय. अरे उषा मेहता यांनी दिलेल्या गुप्त बातमीनुसार अरे मित्रांनो, आपल्या महात्मा गांधी यांनी तळेगाव आणि करोयामधून लढा दिलाय आणि देशातील सर्व जनतेला एकत्र येऊन या इंग्रजांना देशातून घालवून देण्याचे आवाहन महात्मा गांधींनी केले. मित्रांनो, हो, तुम्ही ऐकलं काही बातमी? सतीराम, तू बरोबर म्हणतोय. महात्मा गांधींनी आपल्याला करोयामध्ये लढा देऊन एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणून तरी आपण देशातील सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे गेलेच पाहिजे. अरे हो, सुवर्ण संधी तर आपल्याला उपलब्ध करून दिली आहे मित्रांनो. अरे पण मित्रांनो, नेमकं करायचं काय? आणि मित्रांनो, कालच्या रेडिओच्या बातम्यानुसार मी ऐकल्या आणि आता मला माहित झालं आणि मी तुम्हाला शोधून विचारलो मित्रांनो. आणि या आपल्या सेंट्रल पोलीस मधील वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, अरे या गावातील लोकांनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये प्रचंड असा मोठा केला मित्रांनो. त्यामुळे नेमकं करायचं काय? शंकरराव सांगा. वर्ध्याचे लोक भेटला तर आपण शांततेत बसतो. चला तर आपल्या इतर बांधवांना मदत करणे अत्यंत गरजेचं आहे. दादा मिया, हे ठरलंच आहे. आम्ही शांत बसणार नाही, पण आपण शेवटी करायचं काय? अरे करायचं काय म्हणजे काय? तलवार पकडणे का? ब्रिटिश को मार डालने का? दुसरं काय करायचं? पण आता जाण्याला प्रत्येक सैन्याचा बदला घ्यायचा विचार करू. अरे मित्रा, असं होतं काय करत नाही आपल्याला. अरे मित्रा, ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण होईल असंच आपण काहीतरी करूया. पण मित्रा, एकदम तलवारी भाषा नको. शंकरराव, मी काय म्हणतो, तुझ्या मनात काही कल्पना असतील तर आम्हाला सांग. मित्रा, लक्षात ठेव, महात्मा गांधीजीच्या आव्हानाला पुरेशी अशी कल्पना पाहिजे मित्रा. एवढं मला म्हणायचं. तुला बसा, हो ना, आहे ना कल्पना माझ्याकडे. महात्मा गांधींना पटेल अशीच कल्पना आहे. आपण नाही का ब्रिटिश सरकारचे हातपाय तोडून टाकू अशी माझी कल्पना आहे. म्हणजे तलवारीची भाषा पण नाही आणि ब्रिटिश हैराण सुद्धा होते. मित्रांनो, आज संध्याकाळच्या आझाद रेडिओच्या बातम्यानुसार अरे आपल्या देशातील मुख्य नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अरे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू आणि यासारख्या असंख्य नेत्यांना या ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलेले आहे. आणि महात्मा गांधीजींनी आपल्या सगळ्या तरुणांना आवाहन केले आहे की करूया म्हणून. अरे मित्रांनो, आपल्याला करूया म्हणून. त्यामुळं आपल्याला काहीतरी करावं लागेल मित्रांनो. शंकरराव, मी काय म्हणतो, तुझ्या मनात जर कोणती कल्पना असतील तर आम्हाला सांग. ती कल्पना चांगली
पाहिजे, ती आपल्याला जुळली सुद्धा पाहिजे. नुसतं मित्र कल्पना चांगली असून गरजेचं नाही, ती कल्पना जुळली सुद्धा पाहिजे आणि आपल्याला तसं नियोजन सुद्धा करता येईल. त्यामुळे तुझ्या मनात ती कल्पना आहे ती सांग आम्हाला. हे पहा आपल्या बाजूला तलावाच्या मागून कलकत्ता ते मुंबईची रेल्वेची लाईन जाते. तिला आपण उकळून फेकून देऊ, म्हणजे तिथं कुठल्याही ब्रिटिशचाही पोचणार नाही आणि आपल्याला लवकर स्वातंत्र्य पण मिळेल. ही कल्पना तर चांगली आहे. जर रेल्वेचा माणूस उकळून टाकला तर 8-10 ब्रिटिशांना मारून नाही रेल्वेचा त्याची मोठी नाकामध्ये आपण करू शकतो. सर्व शेवटी आपण उद्देश काय ब्रिटिश पुढे आले, शेवटी सर्वांचा उद्देश काय ब्रिटिश पुढे असं बघा नाही का? बरोबर ना आलो? बरोबर आहे. आपला सर्वांचा उद्देश एकच आहे की ब्रिटिशांना भारतात मारून लावले. हो, परंतु आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जे आपण करू शकतो. आपण 4-5 मित्र आणि गावातील 4-5 लोक असं काहीतरी करू हे असं काम हातात घ्यावं लागेल. बरोबर आहे ना तू? तू जे काम सांगितलं आम्ही नक्की करू. तू काहीतरी वेगळं सांग जे आपण पूर्ण करू शकतो. हे पहा, मुंबईच्या गोवारी टाकून महात्मा गांधी आपला सर्वांवरचं आवाहन केलेलं आहे. हो. आज तारीख आहे 12 ऑगस्ट. हो. 1943. हो. 3 दिवस झाले संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आंदोलन सुरू आहे. हो, परंतु या 3 दिवसामध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलेले आहे. हो, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, कस्तुरबा गांधी यांना वेगवेगळ्या तुरुंगात बंदिस्त आहे आणि इतर नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त आहे. त्यामुळे आपणच आपले मार्गदर्शक योजना आपल्याला टाकायची आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आपल्याला टाकायची आहे. बरोबर आहे की नाही? अरे भाऊ, तू जे म्हणताय ना अगदी बरोबर आहे. मला काय म्हणायचं आहे, या रामटेक गावातील प्रत्येक स्त्री पुरुष तुमच्या आमच्यासारख्या तरुणांकडे मोठ्या आशेने बघित आहे. अरे आपण जे लोकांना सांगू तसे लोकही ऐकतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हो, मग ऐका, उद्या सकाळी 13 ऑगस्ट आपण सर्वजण एकत्र येऊन एक मोर्चा काढू. हो, गावकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देऊ. हो. त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी मागणी करू. हो, बरोबर आहे का? बरोबर. तरी भाऊ तू म्हणशील ना तसंच आपण करूया. हा, उद्याच्या मोर्चाची आपल्याला तयारी करायची आहे. मग चला तर आता चला आपण त्याला मोठी तयारी करू. चला. आणि उद्याच्या मोर्चामध्ये मित्रांनो, उद्याच्या मोर्चामध्ये या रामटेक गावातील प्रत्येक स्त्री पुरुष हा आला पाहिजे. आणि जर आपण जर हा मोर्चा जर आपण यशस्वी करू तर मित्रांनो लक्षात असू द्या, आपण हा जर मोर्चा यशस्वी करू ना तर मित्रांनो लक्षात असू द्या 13 ऑगस्ट 1942 ही तारीख या रामटेकच नव्हे तर स्वतंत्र हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. अशीच क्रांती या रामटेकमध्ये करायची आहे मित्रांनो. त्यामुळे उद्याचा मोर्चा हा ग्राफ करूया. हो, मी सकाळी नमाजच्या वेळेस आमच्या लोकांना मोर्चामध्ये यायला सांगतो. हो, चला. आणि मी सुद्धा माझ्या मोहनीतील लोकांना या मोर्चामध्ये हजर राहण्याचे आवाहन करतो. आणि प्रत्येक स्त्री पुरुष उद्या मोर्चा आला पाहिजे. चला 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 या. सीता, अगं सीता, दरवाजा उघड. गेलो होतो मित्रांसोबत त्या आय एम स्कूलच्या पाऱ्यांवर. देशातील सध्याच्या कलेच्या आंदोलनाविषयी आम्ही चर्चा करत होतो. अगं शिंदे, तू जेवून घेत जा, माझी वाट कशाला बघते. आणि मी माझ्या हाताला जेवण घ्यायचे नाही. चल बाबा, बरं बाबा, चल वाट जेवण वाट. मला सुद्धा भूक लागलेली आहे. मी हातपाय धुतो.
सगळा उशीरच झाला. कशाची का? छान छान. अगं, सांगतो अगं, ती शाळा रात्री अगं त्या शाळेमध्ये रात्री मुलं शिकतात आणि आमच्यासारखे तरुण आणि इतर लोक त्या शाळेच्या पायऱ्यापासून शिकतात. समजलं का? अगं तसं नाही. अगं त्या एम स्कूलच्या पायऱ्यावर गावातील सर्व चर्चा आम्ही तिथे बसून करतो. अगं संत्र्याचे बगीचे कसे आहे? संत्रा कलकत्त्याला पाठवायचा की मुंबईला पाठवायचा? या सर्व आणि झाडावर कोणती औषधे फवारायची? सध्या झाडांना कीड कोणती लावताय? या सर्व चर्चा आम्ही त्या एम स्कूलच्या पायऱ्यावर बसून करतो आणि तेव्हा तुला कुठे मी आहे तो करतो. समजलं का? जवळ कोणी आहे? अगं आजच्या चर्चा या संत्र्याच्या बगीच्यात नव्हत्या बरं का. अगं आजच्या चर्चा आम्ही देशातील सध्याच्या परिस्थितीवर गेलो. काय शिकते? तुला काहीच माहित नाही? अगं राष्ट्रपिता महात्मा गांधी अगं यांनी देशातील सर्व नागरिकांना आव्हान दिले करूया म्हणून. समजलं? मग आता आपल्याला देशाची काळजी करायचं नाहीतर मारायचं. समजलं? अगं महात्मा गांधींनी आपल्या देशातील तरुणांना आदेश दिलाय या देशाला पारतंत्र्य मुक्त करायचं म्हणून. अगं 3 दिवसापासून विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ही गावे संपूर्ण पेटली आणि त्या मानाने आमचा रामटेका मागेच राहिलाय. तुला माहित नाही शिकते? अगं महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना ब्रिटिशांनी त्या पुण्याच्या तुरुंगात केले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या अहमदनगर जेलमध्ये बंद केले. अगं ते मोठे नेते मंडळी त्यांनी तुरुंगात बंद आहेत आणि आपण या घरामध्ये बंद असं करत आले शिकते. अगं जिथे राम तिथे सीता ही असलीच पाहिजे. समजलं? मी सुद्धा तुमच्या सोबतच आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही जे कराल त्या मी सुद्धा टाकायला तयार आहे. पण करायचे काय ते तरी सांगा ना. अगं शिकते तेच सांगतो. अगं उद्या 13 ऑगस्ट सकाळी 9 वाजता आम्ही सर्वजण मिळून मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि तिथे हा मोर्चा झेंडा चौक पासून निघेल आणि तहसील कार्यालयाला संपेल. आणि या मोर्चाचा मी आतापर्यंत बकाराम मुराडे, हरी पिताजी, कुंदनलाल गुप्ता, अगं दादामिया पठाण, शंकर कटकमवार यांच्यासोबत बसून उद्याच्या मोर्चाची मी आखणी करत होतो. आणि घरी येताना मी आमच्या मोहल्ल्यातील लोकांना जाऊन उद्याच्या मोर्चाला येण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आत्ता कुठे घरी आलो पण हो, मग मी काय करू ते तरी सांगा ना. अगं शिंदे तू उद्याच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त बायांना घेऊन ये. अगं तुला माहित आहे का? अगं दांडी मार्चचे नेतृत्व स्वतः कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनीच केले. त्यामुळे शिंदे उद्या तू आमच्या
आमच्या मोहल्ल्यातील वाडातील जास्तीत जास्त बायांना उद्याच्या मोर्चामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न कर. हो बस एवढंच. आणखी अहो आपल्या लग्नाला अजून 2 वर्ष झाली नाही. माझी अजूनही ओळख नाही पूर्ण गावातील जुन्या बायांशी. तरी मी सकाळी जाते मोहल्ल्यातील बायांकडे तुझी भक्ती म्हणून ओळख सांगते आणि आणते या बायांना मोर्चात. अगं तू हो म्हणालीस ना, याचाच मला खूप मोठा आनंद आहे. अगं तुला माहित आहे आम्हाला उद्या मोर्चामध्ये त्या तहसीलवरचा युनियनच्या कामाला खाली खेचायचं आहे आणि त्या जागी आमचा चरखा असलेला तिरंगा त्या तहसील कार्यालयावर फडकायचा आहे. तिथे उद्या काय होईल आणि उद्या कोणते परिणाम होईल हे मला माहित नाही शिते. पण या रामटेक गावातील शेकडो जणांना घेऊन उद्या ही कामगिरी मला म्हणजे आम्हाला फत्ते करायची आहे. बरं मी सकाळी उठून जाते या मोहल्ल्यात आणि जास्तीत जास्त बाया कशा येतील याची योजना आखते. शिते अगं शिते मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. शाबास शिते, खरंच मला तुझ्या खूप मोठा अभिमान आहे. अगं शिते तुझं शिक्षण आहे कमी पण इतर शिक्षित बायांच्या पुढे आहेस तू. तुला माहिती आहे शिते अगं ते आपल्या गावातील डोंगर ते श्री प्रभू रामाचं आणि नागपुरातील डोंगर हे सीतामातेचं. अगं म्हणून तर लोक त्याला सीतापडी म्हणतात. आणि माझ्या नावातच राम आहे सीते आणि तुझ्या नावात सीता. त्यामुळं कदाचित देवाने या कार्यासाठी आम्हा दोघांची निवड केलेली असेल. चला चल ग सीते आपण सर्वजण मिळून उद्याचा मोर्चा विराट करूया आणि या मोर्चाची बातमी लंडनपर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे. आणि लगेच हा देश सोडून इंग्रजांना या देशातून पडून जावं लागेल याची मला खात्री आहे. इन्क्लाब इन्क्लाब. आपला मोर्चा हा तहसील घरापर्यंत चालावे, सर्व रांगी द्यावे. सभी लोग एक लाइन में आएंगे. पहले आदमी और उनके पीछे पीछे हमारी बहन आएगी. बोलो महात्मा गांधी की, महात्मा गांधी की. भारत माता की भारत माता की. सर्वांनी एका रांगेत यावे. महात्मा गांधींचा नारा आहे, करा किंवा करा. यानंतर अशी आपल्याला संधी उपलब्ध होणारच नाही. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. इन्क्लाब इन्क्लाब इन्क्लाब. महात्मा गांधी की, महात्मा गांधी की. पंडित जवाहरलाल नेहरू की. भारत माता की, महात्मा गांधी की. इन्क्लाब 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 इन्क्लाब. बोलो भारत माता की. जय जिंदाबाद. जय चला पुढे चला माझ्या बहिणींनो. आपल्याला तो एरियाचा खेचून तिथे आपला तिरंगा झेंडा फडकवायचा. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. सभी लोग एक लाइन में आएंगे. चलो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महिला मागे नाहीत. या घटनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महिलांची नाव देखील दोन अक्षरात लिहिली जाईल. आणि हमारी शक्ती का विजय असो. हमारी शक्ती का विजय असो. जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. महात्मा गांधी की महात्मा गांधी की. हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई. इन्क्लाब इन्क्लाब. भारत माता की जय. रामटेक मधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्ही उद्याचे क्रांतीवीर आहात. तुमचे नाव स्वतंत्र हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल यात मला मुळीच शंका नाही. तुम्ही उद्याचे क्रांतीवीर आहात आणि या समोर पोलिसही आहेत पण त्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. चलो समोर चला. बोलो भारत माता की बोलो भारत माता की जय. या मोर्चात आलेल्या सगळ्या महिला भगिनी या सरोजिनी नायडू आहे, कस्तुरबा गांधी आहे. आपल्याला तो युनियन जग खाली खेचायचा आहे. चला नारेदा.
आमचे म्हणणे काहीच नाही महाराज. हा देश माझा आहे, हा तिरंगा झेंडा माझा आहे, हा या तहसीलवरचा तिरंगा झेंडा आम्हाला तिथे फडकवायचा आहे आणि युनियनचा मला आम्हाला खाली घेतायचा आहे, एवढेच आमचे म्हणणे आहे. हे कदापि शक्य होणार नाही. आपण जर ऐकत नसाल तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. तुम्ही आपले जे काय म्हणणे आहे ते तहसीलदार साहेबांना सांगू शकता, पण कायदा हातात घेतला तर खबरदार आम्हाला सक्तीचा वापर करावा लागेल. तुम्ही शक्तीचा वापर करणार आहात हे आम्हाला माहित आहे, परंतु तुम्ही आज काही करणार नाही. आम्ही हा महात्मा गांधी यांनी आम्हाला करो या मरोचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे आम्ही हा युनियनच्या खाली घेऊन अहो, लोकांनी हे म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. मग पाहता काय या पोलिसांना घाबरता? हेच होतो इंडियन जात. रामटेक मधून मला सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्ही हा या तहसीलवरचा झेंडा खाली घेऊन तिथे तुम्ही तिरंगा झेंडा लावून आजपासून या रामटेक गावची शान वाढवलेली आहे. आणि यानंतर यंत्रांग असे जाहीर करतो की 150 वर्ष गुलामीत असलेला हा रामटेक आजपासून स्वतंत्र झालेला आहे असे मी जाहीर करतो. बोलो भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. बोलो भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब इन्क्लाब इन्क्लाब. रामटेकमधील प्रकरणाची कार्यवाही सुरू आहे. रामटेकमध्ये 13 ऑगस्ट 1942 ला या दोन आरोपींनी मोर्चा काढला. मायलॉट मोर्चाचे नेतृत्व खरे तर या दोघांनीच केले. इतरही आम्ही 140 लोकांना पकडले. या दोघांवर असा आरोप आहे की तहसील कार्यालय रामटेकवरील अतिशय सन्मानाचा आमचा युनियन जॅक खाली पडला, त्याला फायदा चिकटवला आणि त्या ठिकाणी महात्मा गांधींचा चरखा असलेला तिरंगा झेंडा फडकवला. या दोघांवर आणखी असा आरोप आहे की या दोघांनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली. मायलॉट या दोघांनी कायदा हातात घेतला, त्यामुळे लोकांच्या प्रति कायद्याची भीती कमी झाली. यांच्या साथीदारांनी 12 ऑगस्ट 1942 ला नागपुरात संपूर्ण रेल्वे पेटवून दिले आणि राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी केली. तेव्हा माझे एवढेच म्हणणे आहे मायलॉट, या दोघांना कठीणातील कठीण शिक्षा द्यावी. धन्यवाद. पोलिसांनी तुमच्या लावलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काही स्पष्टीकरण द्यायचे आहे? मायलॉर्ड, पोलिसांनी आमच्यावर आरोप ठरवले तर खरी ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. आम्ही स्वतःहून आमचा गुन्हा कबूल करता महाराज. आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे याची कल्पना आहे तुम्हाला? होय महाराज, तुमच्या कायद्याच्या भाषेत ते राष्ट्रद्रोह आहे, त्याची शिक्षा फाशी आहे. परंतु हा आमच्या भाषेमध्ये राष्ट्रद्रोह नाही महाराज, तर आम्ही स्वतःहून महात्मा गांधींनी पुकारलेल्या या अग्निकुंडात स्वतःहून उडी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जी कठीणाती कठीण कलमे लावायची आहे ती खुशाल लावावी महाराज. हेच म्हणणे आहे महाराज आमचे. आणि माझेही तेच म्हणणे आहे महाराज, माझेही तेच म्हणणे आहे. या शिक्षेबद्दल तुमच्या कलमामध्ये जी कठीणातली कठीण शिक्षा आहे ती आम्हाला देण्यात यावी. मला एवढंच म्हणायचं आहे महाराज, या एका महिन्यामध्येच किंवा काही दिवसातच या ब्रिटिशांचे सरकार जाऊन माझ्या हिंदुस्थानी सरकार येईल आणि तेव्हा तुमच्या कारागृहाच्या भिंती आम्हाला जास्त का डांबून देऊ शकत नाही महाराज. त्यामुळं तुमच्या कायद्यामध्ये जी कठीणातली कठीण शिक्षा आहे ती आम्हाला द्यावी महाराज. आम्ही ती शिक्षा भोगायला तयार आहोत. ठीक आहे. याशिवाय आणखी तुमचे काही म्हणणे आहे काय? आम्ही आमचा गुन्हा स्वतः कबूल करता महाराज. पोलिसांनी आधीच वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आम्हाला आता काही सांगता येणार नाही. आम्ही जे गुन्हा केलो त्याला आम्ही पात्र असेल तर आम्हाला शिक्षा द्यावी महाराज. ठीक आहे. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती द्यायला दिलीच, पण तुम्हाला इथं असं अरेरावी तर असं करता येणार नाही, तुम्हाला ओरडता येणार नाही. हे न्यायालय हे आपण समजून घेतले. हो, आम्ही ऑर्डर वगैरे नाही, आम्ही ऑर्डर वगैरे नाही अजिबात. तुम्ही शिक्षा द्या, आम्ही भोगायला तयार आहोत. हो, या भारत मातेसाठी
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा हसत हसत ही शिक्षा भोगण्यात येणार आहे. तुम्ही दिलेली फाशी शिक्षा सुद्धा ती आम्हाला विजयमाला असेल. त्यामुळे अध्यक्ष महाराज अगो वेळ नको लावला, द्या की शिक्षा आम्हाला, द्या. कशाला वाटता द्या आम्हाला शिक्षा. आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. द्या. या भारत मातेसाठी अशी एक शिक्षा नाही, अशी 1000 शिक्षा भोगायला तयार आहोत महाराज. द्या शिक्षा आम्हाला. ठीक आहे. आज दिनांक 30 जानेवारी 1943 मी भारतीय दंडविधानचे कलम 147, 325, 143, 436, 149, 35(1)(क), 35(4), 35(3), 2 वर्ष, 147, 10 वर्ष, 395(1)(195), भारतीय दंडविधान 436(149), 10 वर्ष, असे एकूण सजा 2 वर्ष अधिक 10 वर्ष अधिक 10 वर्ष असे एकूण 22 वर्ष जयराम ज्योतिराम बर्वे यांना बहाल करतो आहे. तसेच युनियन या खाली किनारी यांना हीच करणे लावून 30 वर्षासाठी कारागृह बंद करण्यात येत आहे. यानंतर तुमचा मुक्काम केंद्रीय कारागृह नागपूर येथे असेल. या मोर्चामध्ये सहभागी असलेले इतर सर्व लोक यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे आणि त्यांना न्यायालयात हजर करावे असा आदेश देण्यात येत आहे. कोर्ट इज एडजर्न्ड. फक्त 22 वर्ष आहे. फक्त 22 वर्ष. तोपर्यंत तुमचे सरकार टिकेल तेव्हा ना. या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र हिंदुस्थानी सरकार आमची मुक्तता करेल याची आम्हाला खात्री आहे. बोलो भारत माता की वंदे 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 इन्क्लाब इन्क्लाब बोलो भारत माता की जय. इन्क्लाब तिरंगी झंडे की. स्वतंत्रता सेनानी ज्योतिराम बर्वे आणि तुकाजी आणि सर्वच बंदी या सर्वांनी लगेच कारागृहातून मुक्तता झाली. नागपूरचे केंद्रीय कारागृह आणि अकोला येथील कारागृह यांना फार पाठवणे शक्य नाही, कारण लगेच